ये पब्लिक है, सब जानती है, असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय। कोणी काहीही बोलो, जनता जनार्दन महापौर कुणाचा बसणार हे ठरवणार असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना फिल्मी स्टाईल टोला लगावला। मी काहीही बोलू द्या, मी महायुतीचा कार्यकर्ता आहे। महायुतीचा महापौर जो आहे तो या कल्याण डोंबिवलीमध्ये बसेल। तुमचं मत एक आहे, परंतु कार्यकर्ते आहेत ते आपसात भांडतात। अरे बाबा, इथे लोक जे आहेत ही लोक जनता जनार्दन आहे ना ठरवायला की महापौर कोणाचा बसणार। तो मी बोलून, महेश बोलून, निलेश बोलून किंवा कोणी बोलून 1,01% होणार महापौर, हे असं थोडी होतं। अरे लोग, ये पब्लिक है, ये सब जानती है। तर बिहारमध्ये लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिले असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। लाडक्या बहिणींनी बिहारमध्ये एनडीएला आशीर्वाद दिला। महाराष्ट्र पॅटर्न प्रमाणे बिहारमध्ये देखील हे यशस्वी ठरलं असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। निकाल हा निकाल असतो। मागच्या काळामध्ये ज्यावेळेस 31 खासदार त्यांचे आले आणि 17 महायुतीचे आले त्यावेळेस असंच होत होतं की आता आमचं सरकार येणार नाही। पण ज्यावेळेस शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस हे दाखवून दिलं की लाडकी बहीण काय करू शकते। बिहारमध्ये सुद्धा 71% महिलांनी मतदान केलं। त्याचं मूळ कारण लाडकी बहीण म्हणजे महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्ये चाललं आणि बहिणींनी हे दाखवून दिलं की जो भाऊ बहिणीच्या कामात येईल आम्ही त्याच्या मागे उभं राहू, हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे। त्यामुळे आता प्रलोभन आणि अमुक आणि ढमुक या गोष्टीला मला तरी वाटतं काही तथ्य नाही आहे। भाजप नेत्या पंकजा मुंडेंकडून माझ्या मतदारसंघात स्वतंत्र पॅनल देण्याची भूमिका असं प्रकाश सोळंके यांनी म्हटलंय। आम्ही पक्षाची ताकद वापरून निवडणुकीला सामोरे जाणार असंही प्रकाश सोळंके यांनी म्हटलेलं आहे। युती होईल अशी अपेक्षा होती, पण युती काही झालेली नाही। भाजपच्या नेत्या पंकजाताई यांनी भाजपचे स्वतंत्र पॅनल माझ्या मतदारसंघात घेण्याची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळं आम्ही एक पक्ष म्हणून आमचे राजकीय जी काही ताकद आहे ती पूर्णपणे वापरून या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। नांदगाव नगर परिषद निवडणुकीसाठी शिंदे शिवसेना आणि भाजपची युती झाली। आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वात युतीची घोषणा करण्यात आली। शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे। या युतीचा नांदगाव नगर परिषदेवर भगवा फडकवणार असा विश्वास पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला। तर बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतिदिनानिमित्तानं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर नवीन झाडांची लागवड करण्यात येते। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। अवघ्या शिवसैनिकांचे श्रद्धास्थान आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या 13वा स्मृतिदिन आहे आणि या स्मृतिदिनानिमित्त अनेक शिवसैनिक महाराष्ट्रातून बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी जे छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी जे बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ आहे या स्मृतिस्थळावरती नतमस्तक होण्यासाठी येत असतात। अगदी पहाटेपासूनच अनेक शिवसैनिक जे आहेत ते राज्यातून येऊन या ठिकाणी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। उद्या सकाळी 6 वाजल्यापासूनच शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होतील, परंतु आपण पाहतोय की या ठिकाणी स्मृतिस्थळावरती संपूर्ण तयारी जी आहे ती पालिकेच्या वतीनं आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। कारण की मोठ्या प्रमाणात शिवसैनिक येत असताना त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी देखील मंडप देखील जो आहे तो उभारण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि फुलांची सजावट जी आहे त्यासोबतच झाडं जी आहेत ती नव्यानं लावण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।